अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर यांना गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुलाच्या नावावरून प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज साकारतात, पण खऱ्या आयुष्यात मात्र मुलाचं नाव जहांगीर ठेवलंय असं म्हणत नेटकर यांनी टीका करण्यास सुरुवात केली. या टीकेनंतर नेहानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याचा नेमका अर्थ काय हे सांगत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यानंतर काही तासांनी चिन्मय मांडलेकरनं त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत मोठा निर्णय घेतलाय. जर पडद्यावर मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यानं माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या मुलाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असेल तर मी यापुढे ही भूमिका साकारणार नाही असं त्यानं म्हटलंय. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी ही भूमिका करणार नाही. त्याच्या या व्हिडिओवर सर्वसामान्यांपासून चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसंच चिन्मय मांडलेकरचे चाहते अभिनेत्याचा हा निर्णय ऐकून मात्र प्रचंड नाराज झाल्याचं कमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळतंय. याशिवाय गौतमी देशपांडे, सुहृद गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर, शिवाली परब, मृण्मयी देशपांडे अशा अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत त्याला पाठिंबा देत कृपया हा निर्णय मागे घे अशी विनंती केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मराठीसह हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी देखील पोस्ट शेअर करत सरकारकडे काही मागण्या केल्यात. दरम्यान चिन्मय मांडलेकरनं आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या शिवराज अष्टक मालिकेतील 5ही चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील आणखी 3 चित्रपट प्रदर्शित होणं बाकी असतानाच चिन्मयनं हा मोठा निर्णय घेतल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसलाय. तर सर्व स्तरातून सध्या चिन्मयला हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती करण्यात येतेय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.